श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. नरहरीबुवा तळेगावकर नावाचे पैठणचे एक प्रसिद्ध कीर्तनकार कीर्तनाच्या निमित्ताने गावोगावी फिरत असत. या 1974च्या आषाढ महिन्यात कीर्तनाच्या निमित्ताने विदर्भात फिरत असताना ते श्री बालाजीचे दर्शन घ्यावे म्हणून देऊळगाव राजास आले. बालाजी मंदिराच्या पायऱ्या चढत असताना त्यांना कानात येथून साखरखेर्ड्यास जा असा स्पष्ट आवाज आला. तेव्हा त्यांनी श्री बालाजीचे दर्शन घेऊन साखरखेर्डा कुठे आहे याची चौकशी केली. साखरखेर्डा तसं त्यांचं मूळ गाव होतं. साखरखेर्ड्याचे वतनदार कुलकर्णी, सुप्रसिद्ध कवी व खडतर वैराग्य असणारे अमृतराय हे त्यांचे पूर्वज होते. त्यांच्याच वंशात यांचा जन्म झाला होता. परंतु गेल्या काही पिढ्यांपासून ते पैठणलाच राहत असल्यामुळे साखरखेर्ड्याची त्यांना विशेष माहिती नव्हती. देऊळगाव राजाला त्यांना साखरखेर्ड्याची व त्याचबरोबर श्री महाराजांची माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी साखरखेर्ड्याला जाऊन श्री महाराजांचे दर्शन घ्यावे असे ठरवून आषाढ शुद्ध द्वादशीच्या दरम्यान ते साखरखेर्ड्यास आले व श्री महाराजांचे दर्शन घेऊन तेथे मंदिरात मुक्काम केला. गुरुपौर्णिमा उत्सवासाठी बरीच मंडळी आली होती. श्री महाराजांची दिनचर्या, नित्योपासना, ज्ञान, वैराग्य, भक्ती हे सर्व पाहून त्यांनी गुरुपौर्णिमेला श्री महाराजांचा भक्तिपूर्वक अनुग्रह घेतला व पैठण येथे येऊन तेथे महाराजांचा संप्रदाय वाढवला. गुरुपौर्णिमेचा उत्सव करून श्री महाराज 7 जुलै आषाढवद्य चतुर्थीला तुकाराम गुरूंकडे शिरपूरला आले. बाळूगुरूंनी फाल्गुनात श्री महाराजांकडून स्मार्त अग्निहोत्राची दीक्षा घेतली होती. परंतु ते गुरुपौर्णिमेला साखरखेर्ड्याला आल्यामुळे त्यांची गुरुपौर्णिमेची इष्टी करण्याचे राहिले होते. आज त्यांनी श्री महाराजांची पूजा करून इष्टी केली. नंतर रामरायाला नैवेद्य झाला. तिथे रात्री कीर्तन झाले. 13 कोटी रामनामाचा जपसंकल्प श्री महाराजांच्या उपस्थितीत व्हावा अशी मंगरुळनाथ येथील अनेक भक्तांची इच्छा होती. त्यांच्या विनंतीनुसार श्री महाराज 8 जुलै 1974ला सकाळी 11च्या दरम्यान मंगरुळनाथ येथे आले. 9 जुलैला श्रीराम मंदिरात तेथील भक्त मंडळींनी 13 कोटी जपाचा संकल्प सोडला. त्यावेळी भैयासाहेब पार्डीकर, अनंतराव कुलकर्णी, नारायणराव दशपुत्रे, चिखलीकर देशपांडे आदी मंडळींकडे महाराजांचा मुक्काम झाला. रोज सकाळी काकड्यापासून उपासनेला सुरुवात होई. नंतर अभिषेक, नैवेद्य, आरती व सायंकाळी सायन उपासना होई. मंडळी बहुसंख्येने सर्व उपासनेस उपस्थित राहत. देशपांडेकडे श्री महाराजांचा मुक्काम असताना घरकामाला हातभार लागावा म्हणून त्यांनी उपहारगृहात काम करणाऱ्या गणेश कळवे या ब्राह्मणाच्या मुलाला आपल्या घरी बोलावून घेतले होते. तो श्री महाराज त्यांची नित्योपासना, भजन, पूजन व प्रवचन ऐकून भारावून गेला. एवढे चांगले पाहण्याची व ऐकण्याची त्याला सवय नव्हती. तेथे शेकडो लोक रोज महाराजांच्या दर्शनाला येत होते. काही श्री महाराजांची पूजा करीत तर काही महाराजांकडून अनुग्रह घेत होते. दुसऱ्या दिवशी कृष्णराव कळवे म्हणजे गणेशचे वडील सहकुटुंब महाराजांच्या दर्शनास आले. त्यांनी नमस्कार केल्यावर श्री महाराजांनी त्यांना आपण काय करता, आपणास मुले बाळे किती वगैरे त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याऐवजी स्वतः देशपांडे साहेबांनीच त्यांची सर्व परिस्थिती महाराजांना समजावून सांगितली. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्यामुळे ते काही ब्राह्मणांकडे पाणी भरत असत. गणेश नावाचा त्यांचा मोठा मुलगा एका उपहारगृहात काम करी व तोही या देशपांडेकडे पाणी भरीत असे. त्यांना 3 मुलं व 2 मुली होत्या. पुढे तेथील महाराजांच्या अनुग्रहित असणाऱ्या जामखंडीकर बाई BDO यांच्याकडे श्री महाराज गेले असता त्यांनीही श्री महाराजांना गणेशविषयी सांगितले. करुणेचा सागर असणाऱ्या महाराजांचं अंतःकरण करुणेने आर्द्र झालं. असो साधक हो, आपल्या गतवैभवाची आठवण झालेल्या तीर्थस्वरूप सिंधुताईंना परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी केलेला परमार्थ उपदेश आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते
9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.